संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलन जग की कोई रीत न जाने ना तो बस दे हुए दीवाने मेरा जो संग तेरा उड़ा पतंग मेरा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनल. तर कसं झालं, रात्री अचानक प्लॅन झाला आपला की आपल्याला इमॅजिका जायचं आहे. तर मग सोनूभाऊने आपलं तिकीट वगैरे बुक केलं इमॅजिकाचं आणि आपण रात्री निघालो नाशिकवरून आपला भाऊ जळगावचा आहे. जळगाव निघाला जळगाव बसला. हा भाऊ इंजिनियर आहे, कंपनीमध्ये होता. अचानक सोनूभाऊन सांगितलं की जायचं आहे, तर भाऊ लगेच निघाला आपल्या कंपनीमधून. मला माहिती आहे मेन म्हणजे सोनू कुठे पडेल. तर आपण निघालो तिकडून आणि नाशिकहून बसलो आपण रात्री 11 वाजता. आता 4:30 वाजता आहे. आपण कल्याणमध्ये आता तर मित्रांनो, जसं की तुम्ही तिकीट बघू शकता आपलं. आपण आता सोमेश्वरकडून तिकीट बुक केलं आहे. आपण कल्याणवरून तिकीट बुक कल्याण टू खोपोली तिकीट बुक केलं आहे आपण. तिकीट बुक तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघाले होते पनवेलवरून निघाले होते. आता कुठे कपोलीच्या जागेवर येतो आहे आपण. आता आपली रेल्वे पोचले आता कपोलीला. सोनून ते राहून गेले तिकडेच. तर मग त्यांना दुसरी ट्रेन भेटली की ते बसतील तिकडे 8 वाजेनंतर 10ला पोचतील. तर मित्रांनो, आता आपण आलोय कोपोली. तर तुम्हाला तुमच्यासाठी एक नवीन मित्र घेऊन आलोय आपण, नयन भाऊ. काय म्हणणार नयन भाऊ आपण? आणि भाऊ एकदम भारी एकदम भारी. आता कसं जायचं आपण? आपल्याला जायचंय ठरवू आता पुढे जाऊन कसं जायचं. आपली पुढची वाटचाल सगळी नयन भाऊकडे दिली आपण. बरं चालेल. तर मग आता याच्या पुढचे प्लॅन सांगून द्या आपल्या. नाही आता ते पुढे जाऊन सांगतो. अरे असं नका राहू. काय अडचण आली मला ते सांग. मित्रांनो, किती पण असेल आम्ही सगळेजण 70 रुपये तिकीट होते. भाऊने 40 वर आणलं आणि रिक्षा 50 रुपये टाकली. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे तुमच्या एकदम आवडत्या जागेवर. मग काय इमॅजिका. तर मग नयन भाऊ, याचा आपल्याला खर्च किती लागला? याचं इमॅजिका तिकीट होतं आपलं 1200 रुपये. 1200 रुपये म्हणजे हां. त्याच्यात आम्ही स्टुडंट आय डी लावलेला, त्याच्यामुळे आम्हाला 1000 म्हणजे आपण जळगावून निघाले. जळगावून आपल्या ट्रेनचं तिकीट किती लागलं? 280 रुपये तुम्ही आले. मी तर नाशिकहून आलो, मला 60 रुपये लागले. म्हणजे आपली ट्रिप पुरी किती मध्ये जाणार तरी? ही ट्रिप जाईन तरी 2,500 तर मित्रांनो, तुम्ही अंडर 3000 रुपयामध्ये इमॅजिका फिरू शकता. मधला व्ह्यू आपण तुम्हाला दाखवणार आहोत. सध्या आपण बाहेर फोटो वगैरे काढू. सोनू एकदम चूत गए गुरु आहे. क्या हुआ है आपको? फोटो काढायचे तुमचा पण. तर सोनू, कसं वाटतं आपल्याला इमॅजिका येऊन? अरे भाऊ एकदम भारी वाटते. आता आम्ही जस्ट गेटमधून एंट्री केली. हां. आता आम्ही चालू आता बघू पुढे काय काय मिळत काय तर नवीन. तर मित्रांनो, हो फॉलोअर साधे नाही आमचे.
3 देता येते का पहिली गोष्ट? नाही ना. तसंच काढून आणले पोज बी दिसेल नाही, फोटो बी काढले नाही, घेऊन आणले टाकायला करता दुसरा गिरायक केलाय नगन रे. जसं तुम्ही मॅजिकामध्ये येशाल मित्रांनो, जसं तुम्ही मॅजिकामध्ये येशाल तिथून तुम्हाला बसेस भेटते. हो, बस असतं, काही चार्ज वगैरे लागत नाही. काही charge नाही. त्यांच्याकडून सगळं आपल्याकडून सगळे पैसे घेतलेले असतात. फक्त ते आपल्याला उल्लू बनवतात, दुसरं काहीच नाही. काय मध्ये बस वगैरे एकदम मस्त आहे, कूल चिल एकदम. लय ऊन लागते बरं का पण तुम्ही. होऊन जाईल, मॅनेज होऊन जाईल वॉटर. तर मित्रांनो, बसला इथपर्यंत यायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागते. खूप असं घाटाचा रस्ता आहे, इकडनं कधी राईटला कधी लेफ्टला, हां. खूप डेंजरस रस्ता आहे. पण लय सेक्सी बरं. तर मित्रांनो, भाऊनी कवर घेतलंय आपल्या विवोजीच्या मोबाईलला. कितीचं सोनू भाऊ? 300चं? बाप. टीव्ही दांगडोस करू आले का रे? कायच दिसतो बाई बंधू. काय येणार मजा येणार का? एकदम मजा येणार आहे आज डायरेक्ट. कसं? आज ऊन पाणी पाणी कडक कॉम्बिनेशन आहे. हा. चेक करायला सनस्क्रीन आणली का तुम्ही? नाही, मी आणली ना. आम्ही गावाकडची माणसं. नाही, आम्ही शहरातले. आम्ही शहरातले. तुम्ही शहरातले. हा का? कसं म्हणता बाई? बरं आहे का? कसं वाटते तुम्ही? पैसे वसूल होणार आहे का? झालं 300 रुपये. म्हणजे नाही तर स्पॉन्सर याच्याकडून नाही का? नाही, हा. मित्रांनो, पण भाऊ तो बोललो पाहिजे, तोंडावर तर भाऊ बोललो पाहिजे. इतकं तोंड का उतरवून घेतलं? नाही तोंड उतरलेलं नाही माझं. मित्रांनो, आपण ऑनलाईन तिकीट काढलं होतं, त्याच्यामुळे आता आपल्याला ते तिकीट कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्ही इकडे या. तिकीट व्हेरीफाय करण्यासाठी जातो. तिकीट व्हेरीफाय करण्यासाठी जात आहे आपण आता. तर तुम्ही असं आहे इकडे. मित्रांनो, तुम्हाला एक स्कॅम सांगतो. सगळे भाऊ आपले पासआउट आहे बरं का? आम्ही सगळे 2000 सगळे पासआउट. तुम्हाला सांगतो कसं करायचं. जो तुमचा पासआउटचा रिझल्ट त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. स्क्रीनशॉट घ्यायचं म्हणजे काय होतं, जेव्हा ते डिटेल्स बघता ना तेव्हा ते डिटेल्समध्ये येतं की आता आजची डेट दिसते, मग त्याच्यामुळे तुम्हाला ती पास ओके होते. तुम्ही पण हे ट्रिक यूज करा. ओके. तुम्ही बघू शकता आपला मोबाईल पॅक झालेला आहे. आता या मोबाईलने आपण सगळे फोटो व्हिडिओ जे पण शूट करणार आहे. आता तर पुढचा ब्लॉग या मोबाईलने शूट होणार आहे मित्रांनो. आता बघू शकता, हा सोमान श्रामटेके यांचा मोबाईल आहे. हा यांनी घेतला आहे. तो कसा घेतला आहे तर त्यांनाच माहिती आता कसा घेतला आहे. तो बघा, तो असतो इतका. 100K. हे लकी ड्रॉ चुकू पण आहे. आपण याच्यावर नाव वगैरे टाकू आणि ते टाकणार आहे आपण. बोला जय श्रीराम. चालेल का? अरे गोविंद महाराज की जय. अभी आडो का 296 तिकीट व्हॅल्यू P0 2045. चालेल मित्रांनो, एका लॉकरचे चार्ज 300 रुपये आणि 100 रुपये डिपॉझिट आहे. तर पुरवडत आहे काही आपल्याला? नॉट वरती. फक्त एवढंच एक खराब गोष्ट वाटली आम्हाला घर लुटण्यासारखी. जास्त महाग. खूप जास्त महाग झालं लॉकर. भाव पण आता किती मोठे किती नाही आता. काय नंबर आहे?
घालून घेऊ. अरे कसं काय अरे काल झोपणार आहे हा मग त्याला अरे बाबी उलट अरे बाकीच जातो रे माणूस. स्लाइड कशी होती? अरे एक नंबर मजा आली भाई. कसं वाटतंय म्हणजे? एक नंबर एकदम असं वाकडं तिकडं का सवी होता भाई. हा. एक नंबर वाटतं. एक नंबर होती भाऊ खरं. अमोल भाई आणि भाई खाली जायची काय बिलिंग होती? पूर्ण फाटलेली आहे. म्हणजे काय झालं, जसंच भाऊ मध्ये गेला, मी बी गेलो ना, आधी गेला. मी प्रिपेअर नव्हतो. मी फक्त राईड करायची म्हणून करायची असं होतं. जेव्हा मी हात माझे क्रॉस म्हणजे असे हात करावे लागतात का? राईड सुरू झाली. नाही, ऍक्शन कशी असते मध्ये आणि पाय क्लोज पाय आणि कसं होतं म्हणजे ते नेमकं? हे नेमकं असं होतं की विषय खोला झाला. विजय कोवळे ऍक्टिंग सांगता येत नाही आपल्याला. 15 नंबरला चालायचं का? डिस्कशन होतं मित्र. अजून एक म्हणजे 4 जण बसतील त्याच्यामध्ये. भारी कोणते भारी तर सगळे जे आता हे तिकडे वाटते पुढे लागेल. तर मित्रांनो, जी पहिली राईड होती ना ती तर एवढी खास नाही होती, पण ही जी राईड आहे मागची विडोवाडा राईड आहे, लय सेक्सी आहे. त्यानंतर इथं काही चेन्स वगैरे काही चालत नाही, पण लय मजा येते. तेव्हा ते आपले मित्र येतात इकडून. लय बाई थोडं सरक ना. तर मित्रांनो, आपण आलोय आता इमॅजिक. आता एक काल वेळच मिळाला नाही आपल्याला ब्लॉग शूट करायचा. नंतर कारण इतके दमून गेले होते ना सगळे, अजून पण पडलेले बघू शकता तुम्ही, अजून पण सगळे झोपलेले. तर आता नयन भाऊ, आपण काल काय काय एन्जॉय केलं म्हणजे आपण जिथपर्यंत ब्लॉग काढाय मला आठवतं. मजा करायच्या बाबतीमध्ये तर म्हणायला गेलं तर स्टार्टिंगला आम्ही पोहोचले, त्यानंतर आम्हाला कॉम्प्लिकेशन आले तर एंट्रीच्या बाबतीत. एंट्री, हा बरोबर. आम्ही चुकून आम्ही स्टुडंट नाही आहे तरी स्टुडंट आय डीने तिकीट काढलं होतं. म्हणजे यांचं काय इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, पास आउट झालेले. त्यांना आय डी दाखवले, आमच्या आय डीवर इयर मेन्शन नव्हतं. ती म्हणे की आता तुम्ही काही तर दुसरं दाखवा की तुम्ही परस्युइंग आहे बॉय. हां, तर मग आम्ही रिझल्टमध्ये त्यांना एडं बनवलं. तर तसं झालं आणि त्यानंतर आम्हाला एंट्री भेटली. ते एडं कसं बनवते सांगून द्या ना, त्यांना पण काम आहे ना. एडा असं बनवलं की 2024 थर्ड इयरचा रिझल्ट दाखवला आम्ही त्यांना. हां, त्या रिझल्टमध्ये दिसत होतं साफ साफ की हा हे ते 2 वर्ष आधी पासआउट झालेले तरी सुद्धा त्या गोष्टीवर येडं बनलेले. स्क्रीनशॉट घेतला तिला समजलं नाही विमेन वुमेन्स पॉवर. सो तशी आम्हाला एंट्री भेटून गेली. तर मग आम्ही गेलीमध्ये स्टार्टिंगला आम्हाला छोट्या मुलांचं एक होतं तिथं थोडी एन्जॉयमेंट केली. नाही, पण त्याच्या पहिला अजून एक स्कॅम झाला ना आपल्यासोबत. त्याच्यानंतर आपला लॉकरचा खूप महाग होता ना. लॉकरच्या बाबतीमध्ये आम्हाला वाटलं की असतील 200 रुपयाला. त्या बाबतीत ते डायरेक्ट 600 रुपये टोटल आमचे गेले, त्यात 800 रुपये. 800 रुपये. तर झालं त्याच्यामुळे स्कॅम मोठाच. अजून पुढे मग आमची चालू झाली एकदम हॅपी जर्नी. बक्षोदी गेले, छोट्या पोरांच्या राईडमध्ये घुसले, तिथं त्यांची सगळी एन्जॉयमेंट खराब केली. पहिले ओले होऊन घेतले, ओले त्यांना आकलून दिलं तिथून.
मग नंतर गेले आम्ही दुसऱ्या राईडला तर एवढी गर्दी तिथं आम्हाला 1 घंटा लागला. हो 1 घंटा लागला. आम्ही विचार केला की नको, आता डायरेक्ट जिथं गर्दी कमी तिथं आपण मग आम्ही शेवटपासून चालू केलं. आपण पण मॅप बघून घेतलो. मॅप बघून आम्ही शेवटपासून चालू केलं. तर आम्हाला थोड्या बहुत राईड लवकर भेटल्या. त्यानंतर आमची जर्नी सगळ्यात मोठी होती तर ती आमची वेव्ह पूलमध्ये एवढी मजा आली की तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. आम्ही सगळी एन्जॉयमेंट टाकलेली आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही आमची मजा मारली. मजा तर आपण केली ती, पण आपण ही जी काही मजा केली पैसा वसूल झाली का? पैसा डबल वसूल झाली आहे. खरंच सगळ्यात मजा जी आमची ती वेव्ह पूल मध्ये आली. आणि ती राईड न होती, डायरेक्ट एकदम जंपवाली राईड ती नायट्रो गॅसवाली लुप्पी जुप्पी इतकी खतरनाक होती ना ती. म्हणजे एक्सपिरियन्स तर सांगा तुम्ही. एक्सपिरियन्स असा होता, त्याच्यामध्ये गेला त्यांनी पॅक करतात ते तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉगमध्ये. तर त्याच्यामध्ये 1 2 3 म्हणता तेव्हा अशी लागते माणसाची की 1 2 3 सब पायाखाली जमीन चालली जाते डायरेक्ट. जमीन जाते आणि जेव्हा त्या खाली आणि डोळ्यांना काहीच दिसत नाही समोर. बस तेव्हा आपण एक तर वरती जाऊ आणि एक तर पोचू खाली. मग डोळे उघडताच काय पाहतो, अरे हा पोचले, दिसताय आपले मित्र म्हणजे वगैरे. जे सेकंद असतात ते काही 10 सेकंद 15 सेकंद एकदम मोजके केला. एकदम मौतच्या मूडमध्ये राहतात आपले. असं झाला. अजून एखादी राईड की जी तुम्हाला आवडली खूप? एक राईड आहे जी सर्कलवाली आहे. हा ती बिग सर्कल वाली. बिग सर्कलवाली ती एकदम बेस्ट होती. त्याचं नाव काय सांगता येणार नाही, पण बेस्ट होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली ट्रिप जी ती एकदम सक्सेसफुल केलेली आहे. तर चला पुढच्या व्लॉगसाठी आपल्यासोबतच.